मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या देशवासियांना 7 आवाहन केले होते आणि त्या आवाहनापैकी एक आवाहन असं होतं की परदेश दौरे सध्या थांबवा, म्हणजे परदेशी फिरायला जाऊ नका। आणि या शब्दाला मान देत महाराष्ट्रातील अनेक मंत्री, अनेक आमदार त्यांचा परदेश दौरा रद्द करून महाराष्ट्रात काम करायला निघालेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशिष शेलार यांनी त्यांचा फ्रान्सचा दौरा रद्द केलेला आहे। संजय शिरसाट लंडन आणि पॅरिसच्या ट्रिपला जाणार होते ते कुटुंबासोबत, त्यांनी त्यांचा दौरा रद्द केलेला आहे। आणि त्यानंतरनं 12 आमदारांचं जे शिष्टमंडळ जपानला जाणार होतं ते शिष्टमंडळ सुद्धा आता जपानला जात नाहीये, कारण मोदीजींनी सांगितले परदेश दौरे थांबवा। पण मोदीजी युरोपचा दौरा काय रद्द करणार नाहीत, ते जाणारच आहेत बरं का। आता त्याचबरोबर मला हे सांगायचं आहे की मोदीजींनी 7 आवाहन केले होते, त्यामध्ये इंधन वाचवा म्हणजेच पेट्रोल डिझेल वाचवा, कारण आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या विहिरी नाही आहेत, त्यामुळे पेट्रोल वाचवा। आता पेट्रोल वाचवण्यासाठी या आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी स्वतःच्या गाड्या एका कोपऱ्याला लावून सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, कारण मोदीजीच म्हणालेत सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करा आणि मेट्रोने, बसने प्रवास करायला शिका, म्हणजे प्रवास मेट्रोने आणि बसने करायला पाहिजे। आता मला बातम्यामध्ये हे सुद्धा दिसणं अपेक्षित आहे की आमदार आणि खासदार, मंत्री हे आता बसने फिरत आहेत आणि बसचा, मेट्रोचा वापर ते करताना दिसतील। पुण्यामध्ये मेट्रो आहे, नागपूरमध्ये आहे, मुंबईमध्ये लोकल आहे, आता लोकलमध्ये सुद्धा ते दिसायला हवेत। आणि जर मंत्रालयाला जायचंच असेल स्वतःच्या मतदारसंघातून तर गणपतराव देशमुखांसारखं एसटीने त्यांनी प्रवास केलाच पाहिजे। तुम्हाला काय वाटतंय? एवढी तर साधी अपेक्षा आहे मोदीजींची, तेवढी तुम्ही पूर्ण करावी सर्व महाराष्ट्रातील आमदारांनी, खासदारांनी आणि मंत्र्यांनी। फक्त जनतेकडून अपेक्षा ठेवू नका, हे करून दाखवा, हे करू शकताय तुम्ही, तुमच्यात आहे ते।